पाऊस पडल्यानंतर तुरीची पेरणी शेतात करतात आणि 4 ते 6 महिन्यांमध्ये तुरीचं पीक तयार होतं। तूर घरी आणून अशा प्रकारे ठोकतात, म्हणजे यातील तुरी वेगळ्या होतात। उफणल्यानंतर तुरी तयार होतात। गावागावांमध्ये तूर विकत घेऊन तुरीची डाळ घरीच तयार करतात। ती कशा प्रकारे तयार करतात ते आपण बघूया। पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत आजची थोडीशी वेगळी आहे आणि या पद्धतीनुसार अगदी दुकानातल्यासारखी डाळ तयार होते। आणलेली तूर गाळून घ्यावी। सकाळी सकाळी ही तूर पाण्यात भिजत घालून वरच्या तरंगणाऱ्या तुरी बाजूला काढाव्या आणि एका पोत्यामध्ये भरून ठेवाव्या। दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी सकाळी तुरी पाण्यात घालाव्या, वरच्या तरंगणाऱ्या तुरी काढाव्या आणि पोत्यात घालून ठेवाव्या। दुपारी यावर एक एक मग्गा पाणी घालावे, म्हणजे ही तूर ओली राहते। आणखी एक दिवस ही तूर अशीच पोत्यात राहू द्यावी। चौथ्या दिवशी ही तूर बाहेर काढून अशी सुकत घालावी। या तुरीला कोणी कोणी तेलसुद्धा लावतात। यानंतर सुकलेली जी तूर आहे ती घरघंटीतून दळून आणतात आणि चाळणीतून गाळून घेतात। वरचे फोत्रंसुद्धा पाखडून टाकतात। पाखडल्यामुळे तुरीची फोत्रं सगळे निघून जातात। यानंतर ही डाळ निवडून घेतात। साल असलेली म्हणजे चिपडं असलेली डाळ काढून टाकायची आणि मग स्वच्छ अशी डाळ तयार होते। पारंपरिक पद्धतीमध्ये तुरी रात्रभर भिजवतात आणि नंतर त्या सुकवतात। तुरी रात्रभर भिजल्यामुळे तुरीचं आकारमान वाढतं आणि डाळ पडताना त्याची डाळ मग खोपडी पडते, म्हणजेच ती अंतर्वक्र अशी डाळ तयार होते आणि सपाट तयार होत नाही। तुरी ओलसर 4 दिवस पोत्यात जर राहिल्या तर वरचं जे साल असते ती मोकळी होते आणि सहजच ती डाळ छान पडते। या पद्धतीने डाळ करून बघा। ही अशी डाळ खायला खूपच भन्नाट लागते आणि चॅनलला सबस्क्राईब करा।